तर रामाची मूर्ती ही मंदिराकडे दाखल झाली आहे, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवरती। खरं तर 22 तारखेला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र तत्पूर्वी विधिवत जे आहे कालपासून सुरुवात झाली आहे त्याचीच आता हे दृश्य पाहतोय। रामाची मूर्ती आता मंदिराकडे दाखल झालेली आहे, त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। तर 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र तत्पूर्वी सध्या त्याची पूर्वतयारी सुरू आहे। तर रामाची मूर्ती ही आता मंदिराकडे दाखल होत आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, याची जय्यत तयारी सुरू आहे। त्याआधी 7 दिवसापासूनच विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। आता राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती ही आता त्या ठिकाणी दाखल होतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। रामाची मूर्ती ही आता मंदिराकडे दाखल होत आहे, त्याची लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, मात्र तत्पूर्वी आता रामाची मूर्ती ही राम मंदिराकडे दाखल होत आहे। रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। देशभरात रामभक्तांकडून या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते क्षण आता आलेत। रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा आपण पाहतोय। रामललाच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे, त्यासाठी देशभरातील विविध मान्यवरांना आमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। त्याची जय्यत तयारी मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यातच आता रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा झालेला आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। अयोध्येत रामललाची मूर्ती आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे मंदिरामध्ये। तर आगामी 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, मात्र त्यापूर्वीच आता अयोध्येत रामललाची मूर्ती ही मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, यासाठी आता अवघे काही दिवसच बाकी असताना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। देशभरातील विविध मान्यवरांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। खरं तर या वेळेसच्या निमंत्रण यादीवरूनही आरोप प्रत्यारोप झाले, काहींनी या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला। मात्र आता जी ही दृश्य आपण पाहतोय, रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा होत आहे। अयोध्येत रामललाची मूर्ती आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे। रामललाच्या मूर्तीचं आगमन झालं आहे, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अयोध्येमधली ही दृश्य आहेत। तर 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, त्यापूर्वी आता रामललाच्या मूर्तीचं आगमन सोहळा आपण पाहतोय। अयोध्येत रामललाची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ केली जात आहे। तर 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना ही केली जाणार आहे। रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा आपण पाहतोय। 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। तत्पूर्वी मागच्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू आहे। देशभरातील विविध मान्यवरांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला म्हणजेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही तासच शिल्लक असताना रामललाच्या मूर्तीचं मात्र आता त्या ठिकाणी आगमन झालं आहे। अयोध्येत रामललाची मूर्ती आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे। रामललाची मूर्ती मंदिराकडे मार्गस्थ होत असताना अयोध्येतील ही लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तयारी मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। अयोध्येत रामललाची मूर्ती ही आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। रामललाच्या मूर्तीचा आगमन सोहळा होत आहे। अयोध्येतली ही दृश्य आहेत। 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यापूर्वीच याची जय्यत तयारी सुरू आहे। तर अयोध्येत रामललाची मूर्ती आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे। अयोध्येमधली दृश्य आपण पाहतोय। 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। लोकार्पण सोहळा होणार आहे मोठ्या थाटामाटात। या सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू आहे। मागच्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता रामललाच्या मूर्तीचं आगमन झालं आहे। आगमन सोहळा आपण पाहतोय, हे दृश्य आपण पाहतोय।
मंदिराकडे आता मार्गस्थ झाले. अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती आता मंदिराकडे मार्गस्थ झालेली आहे. या सोहळ्यासाठी जय्यत अशी तयारी सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 22 तारखेचा हा एक अनोखा सोहळा असणार आहे. 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. बहुत दूर से हरियाणा से चल के आ रहे हैं भैया, बहुत दूर से आ रहे हैं। अभी लॉरी से मूर्ति लेके गए हैं। अभी लॉरी से मूर्ति गई है, अभी मंदिर में गई है। अभी आज पता नहीं क्या अभी बता रहे हैं, मालूम नहीं होता अभी। आज कितना शुभ दिन है महाराज, आज बहुत शुभ दिन है, आज बहुत एक नंबर दिन है। मंदिर वही बनाए हैं। मुहूर्त अभी हो चुका है, तो अभी 2-4 दिन बहुत भीड़ रहेगी, बहुत आनंद। सब अयोध्या सब खुश है, ये हम भक्त भी खुश है, सब खुश है। अभी जब मूर्ति स्थापन होगी ना, रामराज आ गया अभी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।